कसा दिसतोय आता बरोबर? हां, फ्रंट जोगेश्वरी मिसळ. चले मंडळी, आज आपण आलेलो आहोत, तुम्ही नाव बघितलंच असेल, जोगेश्वरी मिसळ या ठिकाणी. आणि आज आपलेच साहेब आहेत, त्यांच्या हॉटेलमध्ये आलेलो आहोत. आपण बघूया आज त्यांच्याकडे काय काय मिळतं आहे, शिवाय त्यांच्याकडे काय काय मिळतं ह्याची एक लिस्ट आहे. त्याच्यानंतर त्यांची काय स्पेशलिटी आहे ते सुद्धा आपण त्यांना विचारणार आहोत. तत्पूर्वी त्यांना आधी एक ऑर्डर देऊया, मग आपण फिरूया त्यांचं हॉटेल. याच्यामध्ये गुलाबजामुन आहे, पाव आहेत, त्याच्यानंतर कांदा आहे, लिंबू, काकडी, गाजर. हे काय नाही, मटकी वगैरे आहे, पापडी आहे, चिवडा आहे, शेव आहे, ही बुंदी आहे आणि ही पुणेरी स्पेशल मिसळ. आता बघूया, या बाजूला दही पण आहे मला वाटतं. हे आपण करून घेऊया मिक्स. रोशनीने घेतलाय पहिला एक. कसं वाटतंय? मस्त आहे. चैतू खातो, इकडे पापडी आहे बघा. चैतू कसं आहे रे? छान आहे. काय खाल्लंस तू? फक्त पापडी खाल्लीस आणि छान आहे. छान आणि सुंदर अशी वरळी मिसळ. आता 12 वाजले नाही म्हटलं तरी अप्रतिम आहे. जेवायची गरज लागणार नाही. मस्ती करतो इकडे, मजा आली. स्पेशल अशा गोष्टी काय काय आहेत हे आहे, इथे आहे. आजपर्यंत हॉटेल भरपूर फिरलं असेल, परंतु बघितले म्हणे अशा प्रकारचं डेकोरेशन म्हणजे एक नॅचरल फील येते याच्याने. आणि सगळ्याच ठिकाणी जर बघाल तुम्ही तर स्वच्छता खूप चांगली आहे. आज आपण जोगेश्वरी मिसळ या दुकानात आलेलो आहोत आणि तिथले ओनर जे आहेत त्यांच्याकडून आज आपण जाणून घेऊया की नक्की त्यांची इथली काय स्पेशलिटी आहे. तर पहिला आधी तुमचं फक्त नाव सांगा. जतीन मोरेश्वर पाटील. मी इकडेच राहणार आहे. हां, आणि आता आपल्या हॉटेलला किती वर्ष झाली साधारण? 1 वर्ष पूर्ण झालं आहे. आता 1 वर्ष होऊन दुसरा महिना चालू झालेला आहे. ओके. सध्या आपली इथली स्पेशलिटी काय आहे? आपल्याची स्पेशलिटी 2च आहेत आपल्याकडे. एक मिसल म्हणून आहे आणि एक मटकी बेल म्हणून आपण स्पेशल आपले 2 आपले आयटम आहेत. ओके. येणारा इथला कस्टमर जो आहे तो म्हणजे सगळ्यात जास्त काय रेकमेंड करतो? कुठली गोष्ट एखादी जास्त सगळ्यात जास्त मागतो? त्यांना रिकमेंड म्हणजे त्यांना स्पेशल मिसल वगैरे खायला खूप आवडते. त्यांना परत खूप म्हणजे टायमिंग म्हणजे अजून परत तुम्ही कुठे ब्रँच ओपन करा, आम्हाला जवळपास तुम्ही कुठेतरी अजून तुमच्या म्हणजे आमच्या मदतीसाठी तुम्ही जवळ एक ब्रँच ओपन करा. अजून ब्रँचची मागणी करतात. मागणी करते. ही चांगली गोष्ट आहे तुमच्यासाठी सुद्धा. आणि दुसरी गोष्ट अजून एक तुमच्याकडे म्हणजे प्रत्येक हॉटेलपैकी वेगळी गोष्ट इथे मला बघायला मिळाली असती म्हणजे हा किचन जो फ्रंटला आहे. बाकी हॉटेलमध्ये सगळं बॅकमध्ये चालतं, इथे जे काय आहे ते सगळं समोर कस्टमरच्या समोर होते. म्हणजे हे सगळ्यात एक चांगली गोष्ट आहे तुमच्या इथली. आणि अजून एक अट्रॅक्टिव्हपणा जर तुम्ही बघितला, जर मला एक आवडला तुमच्या इथला, तो म्हणजे ही जी ग्रीनरी तुम्ही लावले ना, ही त्या बाजूला ही खूप अट्रॅक्टिव्ह आणि मस्त दिसते. आता दुसरी ब्रँचचं जसं तुम्ही म्हणलात, साहेबांचं काय म्हणणं आहे म्हणजे? दुसरी ब्रँडचं विचारलं गेलं तर थोडंच आता म्हणजे काहीच आमचे प्रयत्न खूप चालू आहेत दुसऱ्या ब्रँडसाठी पण आम्ही लवकरात लवकर ते प्रयत्न पूर्ण करायचे आणि कस्टमरचे रिक्वायरमेंट पूर्ण करायचे आम्ही लवकरात लवकर प्रयत्न करतो. खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. आणि ईश्वर चरणी प्रार्थना करतो की लवकरात लवकर तुमचं जे दुसरं जे स्वप्न आहे ते सुद्धा पूर्ण होवो. धन्यवाद. आता थोडंसं जातो जरा किचनकडे. या असंच या ना. आता ह्या समोर किचन आहेत ना. किचनमध्ये जे काय आहे ते समोर लाईव्ह समोर चालू आहे. हे खूप ठिकाणी तुम्हाला कमी पाहायला मिळेल.
जसं मी मगाशीच म्हटलं की हे समोरासमोर किचन आहे. आणि साफसफाईच्या बाबतीतसुद्धा 100पैकी 100 मार्क द्यायला काही हरकत नाही. कधी जर या हायवेनी व्हिजिट करत असाल तर समोरच आपला हा बोर्ड आहे, इथून पण सुद्धा दिसतोय तुम्हाला, बाहेरून पण मी दाखवेन परत एकदा. नक्की व्हिजिट करा आणि आवर्जून आपल्या हॉटेलला व्हिजिट करा. धन्यवाद. जसं म्हटलं तुम्हाला, हा बाहेरून तुम्हाला बोर्ड दिसेल या बाजूने आणि समोरच्या भागाने सुद्धा तो हा बोर्ड तुम्हाला दिसणार आहे. खूप छान. आणि हे डेकोरेशन केलेलं आहे ह्या आउटर बाजूला, तो सुद्धा तुम्हाला बघण्यासारखं आहे. म्हणजे एक छान असा विरंगुळासुद्धा या ठिकाणी होऊ शकतं. आणि तितकीच येणाऱ्या प्रत्येक कस्टमरचा वॉशरूमसाठी म्हणा किंवा बाकीच्या काही जे आहेत त्यांच्यासाठी चांगली अशी व्यवस्था या ठिकाणी सुद्धा केलेली आहे. तर हे सुद्धा एक लक्ष देण्यासारखी गोष्ट आहे. समोर सुसज्ज अशी पार्किंगसुद्धा आहे आणि भरपूर काय दाखवण्यासारखं आहे, परंतु वेळ थोडा आपल्याकडे कमी आहे. चला, हा आपला हायवे आहे आणि जर तुम्ही वसई, विरार, पालघर या साईडने येणार असाल तर आपला अपोजिट साईडला या बाजूला हॉटेल आहे आपला हा जोगेश्वरी मिसळ. आणि जर तुम्ही बॉम्बे साईडने येणार असाल म्हणजे दहिसर, मुंबई किंवा ठाणा वगैरे या साईडने जर येणार असाल तर हा तुम्हालाच बरोबर आपल्या जोगेश्वरी मिसळ जे आहे ते तुमच्याच बाजूला लागणार आहे. रस्ता क्रॉस करायची गरज नाही आहे. तर नक्की व्हिजिट करा आपल्या जोगेश्वरी मिसळ आणि भेळ या हॉटेलला. सुसज्ज असे मी जसं म्हटलं तसं पार्किंगसुद्धा या ठिकाणी भरपूर आहे. त्याच्यामुळे गाडी कुठे उभी करावी हा काय विशेष प्रॉब्लेम असा नाहीच आहे. खूप अशी पार्किंग आहे. चला, आजची आपली विशेष अशी व्हिडिओ होती म्हणजे जोगेश्वरी मिसळ म्हणून. ऊन जास्त असल्या कारणाने डोळे फारसे उघडायला भेटत नाही, त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो आहे. आजची व्हिडिओ कशी वाटली ती नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका. तसंच आवर्जून या आपल्या हॉटेललासुद्धा व्हिजिट करायला विसरू नका. तुर्तास थांबतो. धन्यवाद.